गोकुळमध्ये गैरव्यवहार चालू नसेल तर चौकशीला का घाबरता? स्वाती कोरी. चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी जी गोकुळमध्ये गैरव्यवहार नाही आणि सभासद जी वाढ केली आहे ती वाढ खरे असेल तर तुम्ही चौकशीला का घाबरता, असे शिवाजीराव पाटील यांनी उठवलेल्या या आवाजाबद्दल चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील नेत्यांनी शिवाजीराव पाटील यांच्या निर्णयाशी ठाम राहणार व शिवाजीराव पाटील यांना अपशब्द वापरल्याचा निषेध केला. पत्रकार परिषदेमध्ये स्वाती कोरी काय म्हणतात ते पहा. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. तुम्ही कार्यकर्ते म्हणून आज काय भूमिका मांडता या ठिकाणी? भाऊंनी जी भूमिका मांडलेली आहे, भाऊंची जी लढाई गोकुळ वाचवण्यासाठी सुरू आहे, त्या लढाईत आम्ही सगळेजण भाऊंच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. तर गोकुळमध्ये जर खराच गैरकारभार चालू असेल, चौकशी त्याची झालीच पाहिजे असं आमचंही भाऊंच्या प्रमाणच म्हणणं आहे. आणि भाऊंचा जो त्या भागातल्या लोकांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो लढा चालू आहे, भाऊ स्वतःसाठी हा लढा लढत नाही आहे, शेतकऱ्यांसाठी जो लढा भाऊंचा चालू आहे त्या भाऊंच्या लढ्यात आम्ही त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढणार आहोत. आता काल AR ऑफिसला मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून भाऊंच्या विरोधात त्या ठिकाणी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्याचबरोबर आत्ता सध्या महायुतीचा तिथं गोकुळवर सत्ता असताना महायुतीमध्ये सुरू असलेली जी ही आता आरोप प्रत्यारोपांची लढाई आहे, यामध्ये तुम्ही काय म्हणजे भाऊंच्या माध्यमातून भाजप म्हणून तुम्ही पुढची काय रणनीती आखणार आहात, कशा पद्धतीने पुढे जाणार आहात? काल भाऊंच्यावर जे आरोप प्रत्यारोप झाले ते खरं तर सूर्यावर फिरण्याचा प्रकार आहे. जे काहीच नाही ते लोक आता संस्था त्यांच्या सुरळीत चालू असत्या तरी कदाचित वेळ त्यांच्यावर आली नसती. त्यामुळं जी काय रणनीती भाजप पक्ष ठरवेल त्या पद्धतीनं आम्ही सगळे कार्यकर्ते भाजपच्या वतीनं, भाजपच्या पाठिंब्यानं आणि भाऊंच्या बरोबरीनं या लढाईत उतरणार. आता या लढाईमध्ये जर असेच आरोप प्रत्यारोप होत असतील तर यामध्ये मुश्रीफ साहेबांचं नाव यामध्ये मोठ्या प्रमाणात अग्रेसररित्या घेतलं जातंय. तर मुश्रीफ साहेबांच्या समर्थकांनी कुठंतरी हा संघ अमूलच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील केलेला आहे. तर हे आरोप तुम्ही कसे खोडून काढताय? मगाशीच याचं उत्तर दिलेलं आहे. खरं तर जर अमूलच्या घशात घालायचं असतं तर 2014 सालीच तो घातला असता सत्ता आल्या. आत्तापर्यंत थांबले नसते कोण. हे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी दुसऱ्यावर केलेले आरोप आहेत. आता यामध्ये या संस्थांमध्ये या सर्व प्रकरणामध्ये तुम्ही भाऊंच्या पाठीशी आता आहात म्हणून सांगताय. तर या सर्व आरोपांना आणि या सर्व ज्या घडामोडी बाहेर निघत आहेत, गैरकारभाराविषयी जे बोललं जाते त्या माध्यमातून एक बदली देखील झालेली आहे. तर या विषयाकडे कशा पद्धतीने बघताय आणि या आरोपांना कशा पद्धतीने आता इथून पुढे उत्तर दिलं जाईल? कारभाराचा जर विषय आहे महत्त्वाचा, त्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर 2021पर्यंत जी सत्ता होती, महाडिक साहेब त्या ठिकाणी प्रमुख म्हणून काम पाहत होते. 2021पर्यंत गोकुळ दूध संघाकडे 4100 दूध संस्थांचं रजिस्ट्रेशन होतं आणि 3800 दूध संस्थांचं त्यावेळेला सभासदत्व होतं, म्हणजे मतदानासाठी पात्र होत्या. 2021 नंतर सत्ता बदलली, महाविकासची आघाडी आली. आज त्याच्यातला पार्ट बदलून महायुती म्हणून जरी आम्ही जात असलो तरी 21 साली सत्ता बदलली आणि सत्ता बदलल्यानंतर 4 वर्षाचा जर विचार केला, 2025पर्यंत 4100वरून 5500 सभासद झाले. 2025 मार्च नंतर 1 वर्षामध्ये 5500 ते 7500 सभासद झालेले आहेत. आणि हाच मुद्दा घेऊन आमदार शिवाजीराव भाऊ पाटलांनी 3.5-4 दूध संस्था वाढलेल्या आहेत. हा गैरकारभार आहे की सत्तेचा फायदा आहे, हाच पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न मांडला होता. यासाठी म्हणूनच ही संस्था खाजगीकरणाकडे चाललेली आहे का याचा अभ्यास करण्यासाठी, याचा अभ्यास करावा आणि याच्यावर कुठेतरी वचक बसला पाहिजेत,
हाच मुद्दा भाऊनी मांडला होता आणि याला आम्ही पाठिंबा देत आहोत. या वाढीव दूध जे काय केलेले आहेत, सभासद केले आहेत, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. चार वर्षाच्या पिरियडमध्ये जे 3,500-4,000 दूध संस्था ज्या वाढलेल्या आहेत, त्याचा जर विचार केला, संस्था स्थापनेपासून 1200 गावातल्या जिल्ह्यातल्या 1200 गावांचा जर विचार केला तर 4,100 सभासद होते. आणि त्याच 1200 गावामधनं पुढच्या 4 वर्षामध्ये 4,500 जर सभासद वाढत असतील तर हा फक्त आणि फक्त राजकारणाचा खेळ केलेला आहे. सत्ता आपल्याकडे ठेवण्यासाठी सभासद वाढवलेले आहेत. याचा प्रकर्षाने विचार केला पाहिजे आणि याचा आम्ही निषेध करतो. आता महायुतीची सत्ता जर असेल आणि जर महायुतीचेच घटक म्हणून जर आता सत्तेत बसले असतील तर या पद्धतीने आरोप होत असताना नेमकी हे प्रकरण आता कुठपर्यंत जाणार आहे? या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आमदार शिवाजीराव पाटील भाऊ आणि भाजप याच्यामध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत. या सर्वाला मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा नक्कीच याच्यामध्ये सहकार्य करण्याची भावना व्यक्त केलेली आहे. आणि मुख्यमंत्री आमचे पारदर्शक असल्यामुळं त्यांनी स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. जिथं कारभार आढळतो त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाला, आणखी ते सरळ करा. आणि यासाठीच भाऊंनी जो आता विडा उचललेला आहे त्या सर्वांचा भाग म्हणून आम्ही भाऊंसाठी शेतकऱ्या जगला पाहिजे, गोकुळ संघ सहकारामध्ये राहिला पाहिजेत, यासाठी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना त्यांच्या कारभाराचा निषेध म्हणून त्यांना वचक घालण्यासाठी, त्यांच्या वचक ठेवण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येऊन भाऊंच्या बरोबर आहोत.